नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाशामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी स्कूलमध्ये निघाले. आज बाबांते आहे म्हणून आद्विक आहे आणि आद्विक 9 वाजता जाणार आहे. तर मी निघाले आता. चला मग बोलते ना तुमच्याशी. संध्याकाळचं नको बोलू. तुम्ही ते घालूनच बघा आणि मग तुम्हीच या पण आज. किती वाजता होता है ना आदू? इकडे पटकन ये, इकडे बघू ते मला. जस्ट मी आता स्कूलमधून आले नाही. आज आद्विकच्या स्कूलमध्ये येल्लो डे होता. तर येल्लो टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट असं त्यांनी वेअर केलं. काय तर आद्विकचा मस्त आज येल्लो ड्रेस डे होता. जर ॲक्टिव्हिटीचे काही फोटो असते तर तुमच्यासोबत शेअर करेलच मी. तर चला आता आद्विकला खाऊ घालते आणि बोलते नंतर तुमच्याशी. आणि आद्विकचं आता जेवण झालं, झोपून जाईल आणि मग मला थोडी कामं आता भांडे वगैरे सर्व आवरायचं आहे. तर ते आता आवरेल आणि आता आद्विक झोपेल. आज आद्विकचा येलो डे होता ना. आणि संध्याकाळी आद्विकला मी पाणीपुरी घरीच तळून देणार आहे. तर तुम्हाला पण दाखवेल. तो त्याला मस्त आवडते अशीच खायला. तर संध्याकाळी आपण तळू आणि तुम्हाला पण मी दाखवणार. आता आद्विक झोपून जाणार. जा आद्विक जा, झोपून जा. जस्ट मी झोपायला पाठवलंय. तर बाबा झोका देत आहे त्याला. तर मी टमाट्याची चटणी आहे आणि चपाती भाकर पण आहे. तर ती जेवून घेते मी पटकन आता. आणि मग भांडे वगैरे घरातलं काही काम आहे थोडंसं, तर ते आवडणार आहे. तर चला मग जेवते आणि बोलते. वगैरे झालं माझं आणि आद्विक पण झोपला. आता पटकन भांडे घासले. मी इतकी गार लागते ना, खूप गार. इतकी थंडी वाढली तर काम पण करू वाटत नाही मला. तर थोडंसं वरती टाकीलं पाणी गरम असतं ना, मग त्याच्यातून काम आवरून घेते. थोडंसं मग भांडे घासायला. तर मी तर हॉल आवरायला घेणार आहे. तर मला हॉलमध्ये चेंजेस करायचे. तर जो मी लॅम्प आणलेला आहे ना न्यू, तर मला तो चेंज करायचा आहे. त्याच्या आधी मी थोडंसं साफसफाई करून घेणार आहे. आणि आता फुलं तर ते मी ठेवते ना एंट्रन्सला पाण्यामध्ये. फुलं मला फार आवडतात असं. तर मग ते खराब झाले आता आणि मला नवीन फुलं पण आणेल मी शेवंतीची लवकर. जेव्हा फुलं आणते ना तेव्हा त्या मी बाउलमध्ये फुलं मी सजावटसाठी छान वाटतं, मला आवडतं. तर मी ठेवत असते नेहमी. आधी मी सर्व झटकून घेणार आहे आणि सर्व आवरणार आधी. मग नंतर सर्व इकडे तिकडे सरकून कसं अरेंज करायचं आहे मी तुम्हाला दाखवेलच नक्की पुढे. आणि धूळ खूप होऊन जाते दोन्ही बाजूनी कामं चालू असल्यामुळे. तर हे तुम्हाला माहितीच आहे. मी रोजच्या ब्लॉगमध्ये कदाचित बोलत असेल. तर म्हणून मग मी फडकं मारूनच घेते, साफसफाई करते. तर मला काय करायचं आहे, हॉलमध्ये थोडंसं चेंज करायचं आहे.
तर हा सिटिंग आहे ना थोडी इकडं सरकून बघायचं आहे आणि तो लॅम्प इकडच्या साईडला ठेवायचं. बरं करून बघते कसं दिसतं. तर मी इथं चेंज करण्यासाठी येते तर आता इथं झाडू पण आणून घेतलं आहे कारण की मागे धूळ वगैरे आता सरकवायचं आहे मला. तर खूप आता इतकं जड बेड होता ना की माझ्याकडनं ओढल्याच जात नव्हता. मी किती ट्राय केला पण अजिबात होतच नव्हतं. म्हटलं आता काय माझ्याकडून होत नाही का काय. तर मी म्हटलं काय करू की बाबा नंतर सांगू की काय संध्याकाळच्या वेळेस. तर बाबा तुला झोका देत होते. मग परत मी लॅम्प तिथंच ठेवून दिला. मला असं वाटलं आता माझ्याकडनं काय होणारच नाही. मग परत मग मी बसले काहीतरी पण मग मला राहावेनाच. मी एकदा जे ठरवलं ना तर ते मी करूनच सोडते. मग आधी म्हटलं चला आधी घरातलं झाडून घेऊ. घर सर्व आपण क्लीन करू. झाडाचं बाकीचं होतं. मी झाडत एक एक गोष्टी करण्याच्या मागे पण आधी ते माझ्याकडनं ओढलं गेलंच नाही. म्हणून मग मी झाडू म्हटलं आधी घराला सर्व झाडू मारून घेऊ आपण. नंतर मग बघू अजून एकदा ट्राय करून. तर आता बघू आधी अरे इतकं जड होतं ना मला पण हसायला आलं. बापरे म्हटलं काय होय आता. तर पण एवढं झाडू सर्व घरातलं आवरते आणि मग मी ते करणारच आहे. कारण की मला जेव्हा मी एखादी गोष्ट ठरवते आणि ती करते ना तेव्हाच मला चैन पडेल. तोपर्यंत मग हेच राहणार आहे. आता मी एवढं आवरून घेते आणि दाखवते तुम्हाला मग पुढे होतं की नाही. आणि केलं ना तर माझ्या डोक्यात आहे अजून वेगवेगळं थोडंसं चेंज करायचं. तर बघते मी लवकरच करणार आहे त्या गोष्टी. तर आता इथं गॅलरीमध्ये पण हे बलून तर आज विकला मिळालं. तर आज एलोडे होता. तर पायपुसणे आहे ते सर्व झटकून वगैरे नेहमी झाडून घेतलं ना आता पायपुसणे खालची धूळ वगैरे पण नसते. मग रोजचं इथं खूप जास्तीची होऊन जाते. आणि इथं आज मशीनला कपडे लावणार नाही आहे कारण की मी एक दिवस आड मशीनला कपडे लावत असते. तर काल लावलेले होते तर त्यामुळे मग आज काही लावणार नाही मी. तर इथं सर्व गॅलरी क्लीन करून घेते आणि मला इथलं प्लांट पण आता चेंज करायचं आहे. इथलं वाढत पण आहे ते मनी प्लांट जेवढंचं तेवढंच आहे की ते 1 वर्षापासून 1-1.5 वर्षापासून. तर ते चेंज करणार आहे मी. तर मी तर फिल्टरचं पण ऑन करून दिलं होतं आणि मी माठातलंच पाणी सर्वांना प्यायला देते. मी फ्रीजमध्ये अजिबात बॉटल ठेवत नाही आणि कोणालाही फ्रीजचं पाणी देत नाही कारण की फ्रीजच्या पाण्याने बरेचसे आजार होऊ शकतात. त्याच्यामुळे आपलं माठातलं पाणीच मी प्यायला देत असते. आणि मी बॉटल शक्यतो माझ्याकडे 3 ते 4च आहे. बाकी सर्व मी फेकून दिल्यात आणि सर्व भरून ठेवते. आणि हे जग पण इथं स्वयंपाकासाठी मला लागतो तो पण मी भरून ठेवते. तर मी शक्यतो सकाळचेच फिल्टर ऑन करून देते पण आज राहून गेलं माझ्याकडनं. तर म्हणून मग मी आता भरून घेते. सर्व आवरून घेते आधी आणि मग इतकं झाल्यानंतर परत मी मग हॉलमध्ये आवरायला घेणार आहे कारण की ते पूर्ण झाल्याशिवाय मला काही राहावे ना. तर माझ्याकडनं ओढलं जात नाही. आता बघते काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा इथं पुढून सरकवण्याचा प्रयत्न करेल मी. तर परत मग मी इथं आले तुम्ही पाहू शकता. तर आता थोडं इकडून पुढच्या बाजून मी सरकवलेलं होतं. मग थोडं हे करते सरकण जर नाही आताशी माझ्याकडून सरकवलं जाते. तर एवढं सरकून घेते आणि मग इथं ना मागे खूप असं काळं पण झालेलं आहे. ते तेलाचे डाग दिशू असे टेकून बसे ना. तर मी मागं ना असं कुशन टाईप मोठे करून घ्यायचं ठरवणार आहे. तर जसे सोप्याला असं तर त्याप्रमाणे असे कुशन्स बनवून घेणार आहे. तर बघेल ते लवकरच मला बनवायचे आहेत. तर बनवून घेईल म्हणजे मागे ना व्यवस्थित राहील कारण की तिथे डोकं सारखं टेकून ना आणि ते लोडच्या ह्या कलरसुद्धा लागतात तर कदाचित. तर खूपच ही भिंत अशी खराब झालेली आहे. एवढंच ह्याच ठिकाणी एवढं असं काळे डाग पडलेले पॅचेस पडलेले. तर ते पण लवकर म्हटलं बघू कलरचं पण आता म्हटलं नको अजून नंतर बघू नाही तर हॉललाच दिलं जाईल असं काहीतरी करू. तर सरकवलंच फायनली मी सरकवलंच आता तुम्हाला दाखवते मी असं चेंज केलं.
माझ्यासाठी. तर असं मस्त छान ह्या लॅम्प आहे ना इकडं ह्या साईडला ठेवलंय मी. आणि कलर खूप काळा काळा झालाय, किती गंध वाटते. पण ते सर्व मला कलर देईन मी कधीतरी नंतर. पण असं दिसतंय आता त्याला इंटेन्शन काय, ते काय बोलतं ते असतं ना, ते आणावं लागेल. आणि असं ठेवलंय मी आता सध्या. आणि आद्विकसाठी दूध आणलंय. आद्विक चला दूध पिऊन घ्या. ओरडती का? चला दूध प्या. चला चला दूध पिऊन घे पटकन. चला. आणि तिथे सर्व साहित्य पडलं, ते मला तिथं आवरायचं. तिथे सर्व आद्विकची खेळणी, सायकल, इकडे ही स्केटिंग, ती पण मला नीट करायला न्यायची लवकर. त्याचे नट्स आहे ना मला फिट करताच येत नाही आहे, तर ते लवकर नेईल मी. चला पटकन आवरते मी. आणि आद्विकचं चाललंय कार्टून. आद्विक आणि मी निघालोय दिशूला घेण्यासाठी. तर चालतच जाणार वॉक करत करत, कारण की 5 वाजले, अजून अर्धा तास आहे. तर चला निघतोय आम्ही. शाळेच्या म्हणजे जातो ना एंट्री करत तिकडे त्या साईडला. आणि इकडंच खूप छान मोठं मॉल होते, तुम्हाला दाखवते. खूप मोठं मॉल होतंय. आणि दीदीची स्कूल ह्या साईडला आहे. चला आता हां मागे पाहू शकता, एवढा मोठा मॉल होतंय. आणि आता आम्ही चाललोय दीदीला घ्यायला. तर नंतर जाऊन स्वयंपाक बनवायचा आहे मला परत. चला आद्विक. चलो म्हणून तो नाराज झालाय. आणि बोरं धुवून वगैरे ठेवले, वॉश केले. तर आता
चेंज वगैरे करते आणि स्वयंपाक करायला घेणार आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे आज खिचडी बनवणार आहे आणि आमलेट त्याच्यासोबत खिचडी आणि आमलेट. तर तेच बनवणार आहे आज मी. तर चला मला चेंज करते आणि बोलते तुमच्याशी. ना ते तळून देणार आहे. हे गप्प बसा. तर आता तुम्हाला दाखवते एकदा आहेत आणि आपण पहिल्यांदा ट्राय करतोय. आणि हे आहे गव्हाच्या पिठाचे बाबांनी आणलेले. तर बघू आपण कसे होतात ते तुम्हाला दाखवते एकदा. आणि आद्विक इथं मस्ती करतोय दिशू सोबत. नको तेल टाकलं नाही वाटतं एवढं. बघू कसे तळत नाही. बघू होत आहे बॉल्स. आता 2-3 टाकू. वा आता आपण एक नाही 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 तू नको टाकू आधी. उडतं ते भेटेल तू. अरे वा बघ ते किती छान मोठं मोठं झाले. वाव. आता घरीच पाणीपुरी आता त्याच्या पुढे आपण खात जाऊ. आता इथून पुढे मी हेच आणणार आहे. खूप छान आहे आणि तुम्ही पण ट्राय करा. हे ना मुलांना द्यायला छान आहे. आणि याचे आहेत गव्हाच्या पिठाचे आणि किती मोठे मोठे होत आहे. पाहू शकता तुम्ही किती मोठे झाले. मोठे बॉल्स झाले एकदम भारी. खूप भारी. अरे हे काढ ना काढ. इथं खायला बसले. कसं टेस्ट करा बरं. कसं लागतंय एकदम भारी. आदू आदू टेस्ट कर. कसं लागतं मला सांग आदू. कसं आहे. मस्त इथे बसले ते ऊन झाडांच्या तिथे. खा आता मी स्वयंपाक बनवते. हा करा एन्जॉय. तर इथं आहे खिचडी बनवली मस्त. खिचडी गरमागरम त्याच्यासोबत आमलेट. इथं थोडीशी एक भाकर पण आहे. बाबांनी बनवलेले थोडेसे त्यांच्यासाठी बोंबील पण आहे. कांदा आणि असं आहे मस्त गरमागरम. आता जेवण करू खिचडी झाली की. आणि आता होईलच 3री ही शिट्टी आहे आणि झाली की मग 2 मिनिटामध्ये आम्ही जेवायला बसू आणि जेवण करू.
चला मंडळी आता हा व्हिडिओ तर चला मंडळी असा आजचा दिवस आमचा होता आणि हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो. आमचे जेवण झाले, माझं किचनचं सर्व आवरून झालं. आता थोडा आद्विकचा अभ्यास घेईल थोडंसं आणि व्हिडिओ पण एडिटिंग करायचं असतं मला, कारण की स्कूल असते दुसऱ्या दिवशी, म्हणून व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोडला पण लावून देत असते मी रात्रीच. तर चला मग हा व्हिडिओ इथंच एंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझी गाठी घ्या.